नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या माहितीस्तव आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आपण एक नवीन माहिती बघणार आहोत आणि ती आहे शिक्षक भरतीशी संबंधित मोठी अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे. नुकताच 18 फेब्रुवारी म्हणजे परवाच्या दिवशी एक शासन निर्णय जारी झाला. त्या शासन निर्णयामध्ये शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी शासनाने दिलेली आहे. ती बातमी काय आहे, तर हा शासन निर्णय काय आहे तोच या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यापूर्वी शिक्षक भरती जर म्हणलं तर त्यासाठी 3 वर्षासाठीचा शिक्षण सेवक कालावधी हा प्रत्येक उमेदवाराला पूर्ण करावा लागायचा. तर शिक्षक म्हणून तो रुजू झाल्यानंतर 3 वर्ष त्याच्यासाठी हे कंपल्सरी होतं. अगदी 2000 या सालापासून शिक्षण सेवक हे पद तयार करण्यात आलेलं होतं. परंतु हे करत असताना जर तुम्ही आज जॉईन झाले, यदा कदाचित 2 वर्ष तुमची जर सेवा झालेली असेल आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसऱ्या शाळेत रुजू व्हायचं असेल, तर तुम्हाला तिथं पुन्हा नव्याने 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी हा काढावा लागायचा. मग यामध्ये आपले जवळपास अनेक वर्षाचं नुकसान त्या ठिकाणी होत होतं. परंतु आता शासन निर्णय जो आपला आलेला आहे त्याद्वारे तुम्ही याआधी काही कालावधी शिक्षण सेवक म्हणून व्यतीत केलेलं असेल आणि पुन्हा एकदा तुम्ही नव्याने नवीन शाळेवरती महाविद्यालयावरती रुजू झालेले असाल, तर तुमचा जो पूर्वीचा जो कालावधी आहे तो या शिक्षण सेवक कालावधीमध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहे, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. आता नेमका हा शासन निर्णय काय सांगतो हे आज आपण इथं बघणार आहोत. तर मित्रांनो, हे शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबतचा 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा शासन निर्णय जारी झालेला आहे. तो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा. तर हा शासन निर्णय काय आहे ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, इथं दिलंय बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा, विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने, सैनिक शाळा यांचा यासाठी समावेश आहे. बरोबर. तर या ठिकाणी काय की तुमच्या ज्या शाळा असतील, माध्यमिक शाळा खाजगी जरी असल्या तरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या शाळांसाठीचा हा निर्णय लागू आहे. त्यातील कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास, हा महत्वाचा आहे, नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षांचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. म्हणजेच काय, तर पूर्वीचे शिक्षण सेवक पदावर त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. म्हणजे सध्या तुमचा जो शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो सुरू आहे, यापूर्वी तुम्ही ज्या शाळेवर 2 वर्ष कालावधी काढलेला असेल आणि आता तुम्ही नवीन शाळेवर रुजू झालेला असाल सध्या आणि शिक्षण सेवक कालावधी तुमचा सुरू आहे, तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला 1च वर्ष त्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून काम करायचं आहे, हा याचा अर्थ होतोय. त्यानंतर सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे, म्हणजे सध्या ते शिक्षण सेवक म्हणून कार्य करतायत, केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय असेल. म्हणजे ज्यांचा सध्या शिक्षण सेवकचा कालावधी सुरू आहे अशांसाठीच हा निर्णय. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे यापूर्वी तुम्ही 2 शाळा या ठिकाणी 2 शाळांवर तुमचा शिक्षण सेवक कालावधी होऊन गेलेला आहे, तर त्यांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार नाही. म्हणजे तुमचा या आधी जे काय झालं त्याच्याशी या जी चा संबंध राहणार नाही. जर तुम्ही यापूर्वी एखाद्या शाळेवर काम केलेलं असेल शिक्षण सेवक म्हणून आणि सध्या तुमचा कालावधी सुरू आहे दुसऱ्या शाळेवरचा शिक्षण सेवकचा, तर तो जुना कालावधी त्यामध्ये ऍड केला जाणार आहे. एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी अनुज्ञेय ठरेल. तर
त्यानंतर सदर तरतुदीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपेक्षा निष्प्रभ समजण्यात याव्या. शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथास्थिती यापुढेही लागू राहतील. तर मित्रांनो, निश्चितच जे शिक्षक आहेत, ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी सध्या सुरू आहे, जे आधी पहिली ते 5वी जॉईन झालेले असतील, पुन्हा 6वी ते 8वी पुन्हा नव्याने जॉईन झालेले असतील आपल्या गुणवत्तेच्या जोरावर, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे की त्यांचा पूर्वीचा जो शिक्षण सेवक कालावधी आहे तो ग्राह्य धरल्या जाणार आहे. तर सर्व शिक्षण सेवकांचं या शासन निर्णयाचं देखील आम्ही अभिनंदन करतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.